आम्हाला तर घोरपड दिसली आहे. किती मोठी घोरपड आहे बघा, खूपच मोठी आहे. खूप चमत्कार पहा. खाली नदीमध्ये थंड पाणी आणि शेजारी मात्र गरम पाणी दिसते आपल्याला. पण आता आपण वर निघालो आहोत राजापूर गंगेचं दर्शन घेण्यासाठी. आपण आपल्या जवळ गंगा आली तर आपण इथंच दर्शन घेऊया गंगेचं. गंगेचं मुख्य उगमस्थान हे आहे, इथून गंगा उतरली जाते. नमस्कार मंडळी, आपण आज आलेलो आहोत राजापूर जवळील उन्हाळे या ठिकाणी. उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. या बाजूला श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. आधी आपण गरम पाण्याचे झरे पाहणार आहोत, त्यानंतर मंदिराला भेट देणार. असं म्हणतात की राजापूर गंगेकडे जाण्याआधी इथं हातपाय धुवून जायचं. जरी नसेल तसं तरी हे जे गरम पाण्याचे झरे असतात ते त्वचेसाठी किंवा त्वचा रोगांवर गुणकारी असतात असं बोललं जातं. तर इथं या बाजूला स्त्रियांसाठी हातपाय धुण्यासाठी जागा आहे, गरम पाण्याच्या झऱ्याकडे जाण्यासाठी. आणि या बाजूनं पुरुषांसाठी या बाजूनं जागा, दोन्ही बाजूला सेपरेट, स्त्रियांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं असे जागा ठेवलेली आहे. तर आपण आता खाली जाऊया आणि पाहूया गरम पाण्याचे झरे. तर अशा पद्धतीने इथं व्यवस्था केलेली आहे. इथून गरम पाणी येते आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वर्षभर अखंडपणे हे पाणी एवढ्याच प्रमाणात वाहत असते. तर आपण आता हातपायचं तोंड ह्या गरम पाण्यामध्ये धुणार आहोत. तर पाहू शकतो आपण अशा प्रकारे लोक या गरम पाण्यामध्ये आंघोळ करतात. हे पाणी त्वचा रोगांसाठी अतिशय गुणकारी मानलं जातं. तर आता आपण जाऊया वर. मी आता हातपाय तोंड धुतलेला आहे, आंघोळ काही केलेली नाही. त्याच्या झऱ्याच्या पाठीमागं इकडं नदी दिसते आपल्याला. पण चमत्कार पहा, खाली नदीमध्ये थंड पाणी आणि शेजारी मात्र गरम पाणी दिसते आपल्याला झऱ्याचं. पलीकडे स्त्रियांसाठी, पलीकडे पुरुषांसाठी. गरम पाण्याच्या झऱ्यांच्या समोरच एक मंदिर आहे, ते लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. तर आपण जाऊया मंदिरामध्ये. तर हे आहे मंदिर, मंदिरामध्ये जाऊया आपण. मंदिर खूपच छान आहे. मंदिर आहे श्री देवी महालक्ष्मीचं. आपण दर्शन घेऊया. इथं काही तांदळी स्वरूपामध्ये मूर्ती आहेत. महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. मंदिराच्या मधोमध गाभारा आहे आणि गाभाराच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग ठेवण्यात आलेला आहे आणि सभामंडपाने वर पूर्ण गॅलरी ठेवण्यात आलेली आहे. तर आपलं आता दर्शन घेऊन झालं आहे महालक्ष्मीचं. तर आता आपण जाणार आहोत राजापूर गंगा ज्या ठिकाणी अवतरण पावते किंवा प्रकट होते त्या ठिकाणी. तर आपल्याला तिथे वरती गाडी घेऊन जायची. आणि ज्यांच्याकडे गाड्या नसतील, रिक्षाने येतील, तर काही लोक इथून तसं पायरी मार्ग इथे वर आहे, पायरी मार्गाने सुद्धा चालत जातात. तर आपण टू व्हीलरनं जाणार आहोत डायरेक्ट वरनं. तर आता आपण उन्हाळे गरम पाण्याचे झरे तिथं हातपाय तोंड धुतले आणि तिथून आता आपण वर निघालो आहोत राजापूर गंगेचं दर्शन घेण्यासाठी. आम्हाला तर घोरपड दिसली आहे. किती मोठी घोरपड आहे बघा, खूपच मोठी आहे. खूप गेली. तर आपण पोहोचलेलो आहोत राजापूर गंगा. मला वाटतं पार्किंग इथंच आहे. इथं आता सावली बघून गाडी लावूया आपण. मिळाली सावली. तर आपण पाहू शकता आपण आलेलो आहोत राजापूर गंगा या ठिकाणी. आता आपण आतमध्ये जाऊया. तर इथून आत जायचं आहे आपल्याला राजापूर गंगेचं दर्शन घेण्यासाठी. जाऊया आतमध्ये. दुकानं भरपूर लागलेली आहेत खेळण्यांची, हळदी कुंकू, दोरे, प्रसादाचं साहित्य. तर अशा पद्धतीनं राजापूर गंगेचं स्थान आहे.
तर या ठिकाणी 2013 पासून दरवर्षीच गंगा उतरली जाते. त्याच्या आधी 2-3 वर्षातून एकदा यायचं गंगेला पाणी, पण आता 2013 नंतर दरवर्षी गंगा येते. पण ते किती दिवस राहिले सांगता येत नाही कोणाला. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गंगा उतरली, तेव्हापासून अजून तरी आहे. बघा लोक किती प्रमाणात लोक येतात गंगेचं दर्शन घेण्यासाठी. कारण आपण काशीला बरेच लोक हरिद्वार काशी वगैरे जातात गंगा दर्शनासाठी. तर आपण आपल्या जवळ गंगा आली तर आपण इथंच दर्शन घेऊया गंगेचं. तर हे वडाचं झाड आहे आणि या वडाच्या झाडाच्या पुढं इथं हनुमानांचं छोटं मंदिर आहे आणि गंगेचं मुख्य उगमस्थान हे आहे. इथून गंगा उतरली जाते आणि याच्यानंतर जी इतर 12 टाकी आहे तिथं ओळीनं 12 कुंड दिसतात तिथं. तीन इकडे 2 आहेत आणि हे 1 आहे. तर ह्यांना सुद्धा वेगवेगळी नावं आहेत या कुंडांना. सूर्यकुंड, चंद्रकुंड, कृष्णा, गोदावरी अशी नावं आहेत. नावं काय डिटेल्स मला नाही सांगता येणार. आपण माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगतो. तर हा आहे गंगेचा मूळ प्रवाह. मेन कुंड गंगेचं हे आहे. आपण आता ह्या पाण्यानं डोक्यावर पाणी घेतलं, हात पायावर पाणी घेऊन थोडंसं स्नान केलेलं आहे. हे जे आहे हे 14वं कुंड आहे. त्याला काशीकुंड म्हणून नाव आहे. हे काशीकुंड आहे आणि ह्यातलंच पाणी ओव्हरफ्लो जे जादा होते ते पाणी तर गोमुखातून खाली येते आणि लोक याचा लाभ घेत आहेत इथे. तर आपण सुद्धा आता खाली जाणार आहोत. तर आपण आता काशीकुंडामध्ये स्नान करणार आहोत खाली जाऊन, त्याचा लाभ घेणार आहोत. तर आपण आता गंगा स्नान उरकलेलं आहे. तर आता आपण निघणार आहोत इथून. आधी बाहेर जाऊन लिंबू सरबत घेणार आहे, खूप ऊन लागलेलं आहे. आणि तिथून मग आपण साताऱ्याला निघणार आहोत. तर आता आपण इथून निघत आहोत राजापूर गंगावती इथून. आता इथून आम्ही जाणार आहे साताऱ्याला. आणि हा ब्लॉग इथंच संपवतो. आपला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.